आजची रेसिपी आहे पाणीपुरी। तिखट पाणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पुदिना 1 मुठभर, कोथिंबीर 1 मुठभर, आलं, जिरं, कढीपत्ता, 10-12 मिरच्या आणि लिंबूचा रस, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी। आता मी सर्व मिक्सरमध्ये लावून घेते। मिक्सरमध्ये टाकलेलं सर्व आता मी गाळून घेते। गोड चटणी बनवण्यासाठी खजूर, गूळ आणि चिंच मी रात्रभर सफेद वाटाणे पाव किलो घेतले होते। ते रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी 4-5 शिट्या करून घेतल्या आणि 4 बटाटे। ला ठेला पण लावला आहे आणि पाणीपुरीची रेसिपी रेडी झालेली आहे। हे पाणीपुरीचा रगडा आहे आणि हे आंबट गोड पाणी आहे। हे बटाटा मॅश केलाय आणि हे तिखट पाणी आहे आणि ह्या पुऱ्या फोडून घेतल्या आणि बारीक शेव आहे। आता मी तुम्हाला हे सर्व भरून दाखवते पुरीमध्ये। आता मी सर्व भरून घेते। पहिलं रगडा भरते, त्यानंतर मी बटाटा टाकते, त्यानंतर मी तिखट पाणी टाकते आणि नंतर गोड पाणी टाकते। आता मी गोड पाणी टाकते, त्यावरती आता बारीक शेव आहे तो टाकते। कशी वाटली तुम्हाला? कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा।